नमस्कार. बँकिंग, फायनान्स, लोन, इन्व्हेस्टमेंट हे सोपं करून सांगणारं आपलं मराठी यूट्यूब चॅनल चला पैसा येऊ द्या. यामध्ये तुमचं स्वागत आहे. आज पहिल्यांदाच कोणी आपला व्हिडिओ पाहत असेल तर त्यांना रिक्वेस्ट आहे की चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला इथून पुढचे आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. आज एक महत्त्वाचा टॉपिक घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे. एक सायबर फ्रॉड चालू झालेला आहे. रिवॉर्ड पॉइंट स्कॅम मधून वेगवेगळ्या बँकांची फसवणूक सुरू आहे. आता आज सकाळी मला काही मेसेजेस तसे आलेले आहेत. तुम्हाला याच्यापूर्वी आले असतील कदाचित. तर काय होतं या सायबर स्क्रॅममध्ये बँककडून तुम्हाला असा एक मेसेज येतो की ज्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की तुम्हाला एक बक्षीस लागलेलं आहे. म्हणजे रिवॉर्ड पॉइंट्स आपण असं म्हणू. रिवॉर्ड पॉइंट्स आलेत तुम्हाला. आणि काय होतं की तुम्हाला एक एपीके फाईलची APK.APK असं असतं, एक्सटेन्शन असतं. आणि ती जी फाईल असते reward.apk, ही फाईल आहे ना तुम्हाला पाठवतात SMS द्वारे. आणि त्याच्यामध्ये सांगतात की खालची लिंकवर क्लिक करा आणि डाउनलोड करा. आणि डाउनलोड केले की तुम्हाला तुमचे रिवॉर्ड्स मिळून जातील. आता रिवॉर्ड्स रिडीम केली जाईल म्हणजे बँकेकडून आले अशा पद्धतीचं ते भासवतात आपल्याला. पहिली गोष्ट अशी आहे की बँक अशी कुठल्याही प्रकारची लिंक्स पाठवत नाही. कुठलेही ना व्हॉट्सअपला पाठवते ना SMS ला पाठवते. त्याच्यामुळे शक्यतो अशा कुठली पॉइंट्स आपण आमिषापोटी जर क्लिक करायला गेलो तर आपल्याला एक प्रकारचा तो धोका होऊ शकतो. आता एपीके म्हणजे काय असतं तर अँड्रॉइड पॅकेज किटचा वापर. म्हणजे ते अँड्रॉइड डिव्हाइसवर ऍप्लिकेशन इन्स्टॉल करण्यासाठीचं एक प्रकारचं ते टेक्निकल टूल आहे असं समजू आपण. ओके. आता हे काय करते फाईल जेव्हा आपण त्याच्यावर क्लिक करतो तर ती फाईल तुमचं मोबाईल मधला जेवढा काही डेटा आहे म्हणजे तुमचे कॉन्टॅक्ट नंबर्स असतील, त्याच्यानंतर तुमचे मेसेजेस असतील, त्याच्यामध्ये तुमचे काही पासवर्ड सेव्ह केले असतील, त्याच्यानंतर तुमचे फोटोग्राफ्स असतील, हे सगळंच्या सगळं तुमचं जे तिकडे डाउनलोड त्यांच्या सर्व्हरला डाउनलोड होतं तिकडे. म्हणजे सगळी आपली जी माहिती आहे ती लीक होऊन जाते पूर्णपणे. आपण हे त्या जसं क्लिक केल्यावर. त्यामुळं अशा कुठल्याही मेसेजला क्लिक करायचा विचारही धाडसही करू नका. आता याच्यापासून सुरक्षित राहायचं कसं तुम्हाला? तर सगळ्यात महत्वाचं असं आहे की एपीके फाईल्स हा प्रकार दिसला की तुम्ही डाउनलोड करायच्या भानगडीत पडू नका. अशी कुठली लिंक कुणी पाठवली म्हणून तुम्ही डाउनलोड करू नका. कुठलंही ऍप तुम्ही प्रॉपर गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ऍप डाउनलोड करा. अननोन कुठल्याही माणसानं तुम्हाला काही लिंकवर जाऊन क्लिक करायला सांगितलं तर करू नका. त्याच्यानंतर काही ऍप इन्स्टॉल करताना ना परमिशन्स मागतात. परमिशन्स देऊ नका. ते आपल्या मोबाईलमध्ये एक सेफ्टी पॉईंट ठेवलेला असतो. त्यामुळं असं काही अननोन काही दिसलं थोडंसं धोकादायक तर ते परमिशन्स ऑटोमॅटिक देत नाही मोबाईल आपला. आपल्याला ऍक्टिव्हेट करायला हवं. त्यामुळे आपण परमिशन्स कुठल्या द्यायचे नाहीत. आणि जर जमलं तर एक अँटीव्हायरस फ्रीमध्ये अँटीव्हायरस किंवा पेड अँटीव्हायरस सॉफ्टवेअर एक मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा. आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा जो मोबाईल आहे ना तो अपडेटेड ठेवा. म्हणजे त्याचे सगळे ऍप्स आहे ना दर आठवड्याला रोजच्या रोज आहे ना त्याचे ऍप आणि त्याची जी ऑपरेटिंग सिस्टीम असते ना ती अपडेटेड ठेवली म्हणले ना म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम्स काही येत नाहीत. आणि कुठलं पण एखादं ऍप इन्स्टॉल करायचं असेल तर त्याच्यामध्ये ना व्हायरस टूल सारखं एक स्कॅन असतं. ते स्कॅन केलं तरी आपल्याला समजतं याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत वगैरे. तर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. इथून पुढे काळजी घ्या. आणि आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा. जर नवीन आपला कोणी आज आला असेल आपल्या चॅनलवर तर त्यांना रिक्वेस्ट आहे की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.